कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई चाय टाक ना जरा। कुठे गेली होतीस? अगं अर्जंट डिलिव्हरी होती, म्हणजे ती कार आली आणि ती कार चालूच होईना, मग शेवटी ते इंजिन काढून मला बदला। खोटं बोलू नकोस। अगं खोटं बोलू नकोस। पिक्चर बघायला गेली होतीस ना? तिथे त्या पोरांसोबत धिंगाणा घातलास, शिट्या वाजवल्यास, नाचत होतीस, मारामारी केलीस, खरं आहे ना हे? अगं ते म्हणजे त्याचं तेच सांगते। अगं ती गाडी जी आहे ना, ती गाडी होती थिएटरच्या बाजूला। मग बस झालं शिवानी, ते त्या मवाली पोरांबरोबर फिरणं, धिंगाणे घालणं। तुझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तिच्या मागोमाग तुझं लग्न उरकून टाकायला हवं, पण हे असं वागत राहिलीस ना तर तुझं लग्न ठरणं राहिलं बाजूलाच, पण तुझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडायचं। अगं वंती काय बोलतेस तू? कुठला इशय कुठं घेऊन चाललीस? हा ना, माझा थिएटरला गेल्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? हे तुझे धिंगाणे त्या मुलाकडच्या कानावर जरी गेले ना तरी संपलं सगळं। मला तर विचार करूनच भीती वाटते। वंते, तुला ना कशाची तरी भीती वाटते। त्याचा राग त्या पोरीवर कशापायी काढतेस ग तू? वंते, अगं किती दिवस बांधून ठेवणार आहेस तिला? अगं तिला बी आनंद घ्यायचा असतो, तिचं बी आयुष्य आहे की। बस झालं आई, बाकीच्या मुली नाही साध्या कपड्यात कामाला जात, तरी यांना सांगत होते मी हिला असं वाढवू नका म्हणून, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम। शिवानी, मी पाया पडते तुझ्या, या लग्नापासून लांब राहा, हे नातं तोडू नकोस। गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा। थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी। वंते, आई शिवा, कुठं चाललीस? ती बोलते आणि तू घरातनं निघालीस। ह्या बघ, तू जर घरातनं निघून गेलीस का नाही तर मी बी घरातनं निघून जाणार, ध्यानात ठेवायचं। हा शिवा, लेकरा बाबाला दिलेलं वचन विसरलीस वय ग? हा आज्जे, अगं मी आहे की तुझ्या बरोबर, मी कुठे नाही जात। खरंच तू नको जाऊ कुठे। आणि आता आईसाहेब चिडलाय, आता मी इथे थांबले तर राडा होईल ना उगाच। सोड ना, मी जाते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।